महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील आदिवासी बांधवांना आजही मरत यातना सहन कराव्या लागत आहे। रस्ता आणि नेटवर्क अभावी गर्भवती मातेचा बांबूच्या झोळीतून रुग्णालयापर्यंतचा प्रवास। पाहुयात बातमी। आदिवासी बांधवांच्या मरत यातना काही थांबेना। बातमी आहे महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील अक्कलकुवा तालुक्याच्या बारीपाडा गावातील गर्भवती मातेला रस्ता नेटवर्क अभावी बांबूच्या झोळीतून थेट रुग्णालयापर्यंतचा प्रवास करावा लागला आहे। अनेक वर्ष लोटली तरीही दुर्गम भागातील आदिवासी बांधवांच्या मरत यातना थांबण्याचं नाव घेत नाही। अक्कलकुवा तालुक्यातील बारीपाडा गावातील ही विदारक चित्र आपण पाहत आहात। गर्भवती मातेला वेदना होऊ लागल्या अशातच प्रसूतीसाठी रुग्णवाहिकेला रस्ता नाही आणि रुग्णवाहिका बोलवण्यासाठी नेटवर्कही नाही। अखेर आदिवासी बांधवांनी बांबूच्या झोळीच्या माध्यमातून गर्भवती मातेला रुग्णालयापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला। पक्का रस्ता नसल्याने, नदीवरून पूल नसल्याने बोरी नदी पात्रातून बांबूच्या झोळीतून गर्भवती मातेचा प्रवास झाला। हा धोकेदायक आणि गंभीर स्वरूपाचा प्रवास करत अखेर माता रुग्णालयापर्यंत पोहोचली। प्रसूतीही झाली। पिंपळखुटा आरोग्य केंद्रात गर्भवती मातेला उपचारासाठी दाखल केले आणि आता बालक व माता दोघेही सुखरूप आहेत। परंतु आजही अतिदुर्गम भागातील आदिवासी बांधवांना सुविधांच्या अभावामुळे विविध प्रकारचा त्रास सहन करावा लागत आहे। प्रशासनाने या घटनेकडे गंभीरतेने दखल घेत आदिवासी बांधवांच्या सुविधांचा विचार करावा व त्यांना रस्ता, पाणी, वीज या मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्यावा हीच अपेक्षा।